नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 20. मुक्ता ऑफिसला आली. आज अखिल नव्हता. तिला आजचे शेड्यूल बनवायचे नव्हते. मग तिचे काम करत होती. चेतन आणि जान्हवी आले. चेतन खूप खुश दिसत होता. जान्हवीचा चेहरा पडला होता. तिची आई तिच्यासोबत बोलत नव्हती. डब्बा आणि नाश्ता दिला पण एक शब्द पण बोलली नव्हती. जान्हवीला ते चांगले वाटत नव्हते. जान्हवी तिच्या डेस्कवर येऊन बसली. तिचे काम करायला लागली. मुक्ता जान्हवीकडे बघत होती. जान्हवी आज किती शांत आहे. काल ती घरी बोलली असेल. आंटी की अंकल तिला काही बोलले असतील का? मुक्ता विचार करत असते आणि जान्हवीकडे जाते. जान्हवी, काय झालं आहे? घरी लग्नाला नाही म्हटले का? तू का शांत आहे? चेतनच्या घरचे तयार झाले असे वाटत आहे. तो किती आनंदी आहे. मुक्ता म्हणते, मला मेसेज आला होता. बाबा तयार झाले ग, पण आई काहीच बोलत नाही आहे. माझ्यासोबत बोलत पण नाही आहे. मला काहीच समजत नाही आहे. जान्हवी भावूक झाली होती. जान्हवी, मी आंटी सोबत बोलू का? मुक्ता म्हणते. बाबा बोलणार आहे. गणेशला पण चेतन आवडत आहे. फक्त आई होकार येऊ दे. जान्हवी म्हणते. अंकल आंटीला समजावतील. नको काळजी करू. आंटीने काहीतरी विचार केला असेल म्हणून त्या काही बोलल्या नसतील. मुक्ता म्हणते. बाबा सोबत बोलून बघेल. जान्हवी म्हणते. हसत राहत जा. छान दिसते. मला रात्री घरी गेली की सा मुक्ता म्हणते. तू माझ्यासोबत येणार आहे का? जान्हवी म्हणते. मी मोबाईल घेतला आहे. त्यावर कॉल करून सांग. मुक्ता हसत म्हणते. खरंच बोलत आहे का? जान्हवी म्हणते. मुक्ता जान्हवीला मोबाईल दाखवते. जान्हवी चेतनला पण हाक मारते. दोघं पण मुक्ताचा मोबाईल बघतात. मुक्ता मोबाईल खूप छान आहे, चेतन म्हणतो. ते बोलत असतात. अखिल ते गावाला पोचले होते. प्रमोद आणि कल्पेश, अखिल आणि पूनम हिमानी सोबत बोलत होते. त्यांची मस्ती चालू होती. आज सगळं बघत होत्या. उषा इथं पण नाही आवडले तर लगेच बोलत होत्या. सागर त्यांच्या भावाला मदत करायला लागले होते. तारा पण बघत होत्या. कल्पेश मुक्ताचा मित्र आहे. कल्पेशचे लग्न सिमी सोबत आहे. मुक्ताची बेस्ट फ्रेंड. मुक्ताला समजेल का? आता आवरा, हळद आहे. तारा सगळी तयारी झाली आहे ना? आजी म्हणतात. तारा आणि कल्पेशची मॉम ते हळद घेऊन आल्या. त्यांनी कल्पेशला हळद लावली. बाकीच्यांनी हळद लावली. त्यांनी एकमेकांना पण लावली. अखिलला मुक्ताची आठवण आली. तिला कॉल करू का? आता ती ऑफिसमध्ये असेल का? अखिल विचार करतो. मुक्ता ऑफिसमध्ये काम करत होती. पुण्याच्या साईटवरून कॉल आले होते. मुक्ताला काहीच समजत नव्हते काय करावे. ती विचार करत होती. जान्हवी तिच्याकडे बघत होती. मुक्ताकडे गेली. मुक्ता, काय झालं आहे? कसला विचार करत आहे? जान्हवी म्हणते. मुक्ता तिला सगळं सांगते. जान्हवी सगळं ऐकत असते. मुक्ता, तुझ्याकडे मोबाईल आहे. अखिल सरांचा नंबर देऊ का? त्यांना कॉल कर ना. जान्हवी म्हणते. किती वर्ष माझ्याजवळ मोबाईल नव्हता. आता त्याची सवय नाहीये. लक्षात राहत नाही. मुक्ता म्हणते अखिलला कॉल करायला घेते. जान्हवी तिच्या ड्रेसवर निघून जाते. अखिलने मोबाईल काढला ऑफिसमध्ये कॉल करण्यासाठी, पण त्याला अननोन नंबरवरून कॉल येतो. अखिल कॉल रिसीव्ह करतो. हॅलो, कोण? अखिल म्हणतो. हॅलो सर, मुक्ता म्हणते. मला भास होतो आहे का? मुक्ताचा आवाज येत आहे. मुक्ता मला कसं काय कॉल करेल? अखिल मनातच म्हणतो. सर, सर, मुक्ता हाक मारत असते. अखिल भानावर येतो. मुक्ता, तुझ्याकडे मोबाईल कस काय? अखिल म्हणतो. आलोकने घेऊन दिला. कालच घेतला आहे. सगळे बोलत होते मोबाईल घेऊन टाक. मी घेऊन टाकला. मुक्ता म्हणते. खूप छान केले. काय कॉल केला होताच? अखिल म्हणतो. पुण्याच्या साईटवरून कॉल आला होता. आपल्याला तिथं व्हिजिट द्यावी लागेल. तुम्ही एकदा तिथं कॉल करून सांगा. तुम्ही कधी येणार? आपल्याला पुढील बघावे लागेल. मुक्ता म्हणते. तू आता ऑफिसमध्ये आहे ना? मला तिथली डिटेल मला मेल कर. मी त्यांच्यासोबत बोलून घेतो. उद्या लग्न आहे. परवा पूजा झाली की लगेच निघू. अखिल म्हणतो. तुम्ही आले की आपण पुण्याला जायचं बघू. इथल्या साईटचे काम होत आले आहे. मुक्ता म्हणते. ज्या दिवशी मीटिंग नसेल, ऑफिस वर्क नसेल, त्या दिवशी आपण पुण्याला जाऊ. तू चित्राला तसे सांग. तसे ती शेड्यूल बनवून देईल. अखिल म्हणतो. थोडा वेळ बोलून ते कॉल ठेवून देतात. अखिल
मुक्ताचा नंबर अप्सरा म्हणून सेव्ह करतो. आता मुक्ताकडे मोबाईल आहे. थँक यू अलोक, तुझ्यामुळे मला मुक्तासोबत बोलता येईल. तो मनातच म्हणतो. त्याला कोणीतरी बोलवतं आणि तो तिथून निघून जातो. मनीष आणि मनीषा आणि ललितने 2 दिवसांनी करणार होते. ललितच्या ओळखीचा वकील होता. त्याला विचारले होते, आमचे लग्न रजिस्टर करून देणार का? त्या वकिलाने सगळे सांगितले होते, तुम्ही लग्न करा, मी रजिस्टर करून घेतो. 1 महिना झाला की ऑफिसमध्ये सही करायला या. ललित पण हो म्हणतो. ललितने घरी पण तसे सांगितले होते. सगळ्यांना आवडले होते. त्याची आई मनीषाला मार्केटमध्ये घेऊन जाणार होते, लग्नाची शॉपिंग करायला. त्यांचे सगळे ठरलं होतं. चेतन जान्हवी घरी जायला निघाले होते. जान्हवीने चेतनला सगळं सांगितले होते. चेतन तिला समजावत होता. आपण आंटीला समजावू, तू नको टेन्शन घेऊ, तुझे बापा आंटीला समजवतील. अखिल म्हणतो. चेतन म्हणतो. थोडा वेळ बोलून ते घरी निघून जातात. जान्हवी घरी निघून जाते. आलोक मुक्ताला घेण्यासाठी आला होता. मुक्ता गाडीत बसली. ते दोघं घरी जायला निघाले. आज मुक्ता खूप दमली होती. अखिल नव्हता, त्याचे काम पण ती बघत होती. मॅनेजर होता, तो सागर सरांचे काम बघत होता. मुक्ताला मुद्दामून तिकडे काम दिले नव्हते. पराग, कोमल, पूजा तिकडे होती. कोमल, पूजा आता काही कळणार नाही, पण परागचे काही सांगता येत नव्हतं. सागर आणि अखिलने तिला त्या डिपार्टमेंटला काम दिले नव्हते. जान्हवी घरी गेली. तिने कुणाकडे बघितले नाही. सरळ तिच्या रूम मध्ये निघून गेली. फ्रेश झाली, चेंज केलं, रूम मध्ये बसून राहिली. तिला बाहेर सगळ्यांसोबत बसायचे नव्हते. गणेश तिच्याकडे आला. ताई, बाहेर का आली नाहीस? आम्ही गप्पा मारत होतो, गणेश म्हणतो. असेच आले नाही, खूप दमली आहे. जान्हवी म्हणते. ताई, माझ्यासोबत खोटं बोलू नको. चेतन दादा खरंच चांगला आहे. आईला पण आवडला आहे, गणेश म्हणतो. काय बोलला? खरंच बोलत आहे, जान्हवी म्हणते. गणेश हो म्हणतो. जान्हवी तिच्या आईला मिठी मारायला रूमच्या बाहेर पडत जाते. तिला खूप आनंद झाला होता. आजचा दिवसभर तिने विचार केला होता, आईला कसे समजावू. आता गणेश कडून तिने ऐकले, आई तयार झाली. तिला खूप आनंद झाला. जान्हवीने आईला मिठी मारली. वेडी आहे का? मला वाईट वाटले, तू मला आधी येऊन सांगितले नाही. चेतन खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या घरच्यांना आपण बोलवू पुढील बोलायला, जान्हवीची आई म्हणते. असे पण ते येणारच होते, जान्हवी हसतच म्हणते. बाकीचे पण हसायला लागतात. मुक्ता घरी आली. रुपाली बसल्या होत्या. मुक्ता पण त्यांच्या जवळ जाऊन बसली. मॉम काय करत होती? गणेश मुक्ता म्हणते. मी काय करणार, तुझी आणि आलोकची वाट बघत बसले. तुझे डॅड पण आले. तुझा कसा दिवस गेला? रुपाली म्हणतात. अखिल सर नाही, सगळं बघावे लागत होते. मॅनेजर आहे, अखिल सर नसले की ते बघतात. सागर सर पण नाहीये, त्यांच्या सागर सरांचे बघावे लागले आहे, मुक्ता म्हणते. आज दमली आहे, लगेच फ्रेश होऊ नये, कॉपी करायला सांगते, रुपाली म्हणतात. मुक्ता रूम मध्ये जाते, फ्रेश होते, चेंज करते. थोडा वेळ बेडवर आडवी पडते. तिचा डोळा लागतो. ती खूप दमली होती. रुपाली तिला आवाज देत असतात. मुक्ता येत नाही, त्या घाबरतात. गिरीशला आवाज देतात, ते पण लगेच येतात. रुपाली काय झाले, अशी घाबरली काय? गिरीश म्हणतात. मुक्ता फ्रेश होण्यासाठी गेली आहे, अजून आली नाही, म्हणून खूप वेळ झाला, रुपाली म्हणतात. तिच्या रूम मध्ये जाऊन बघ ना, अशी घाबरते का? गिरीश म्हणतात. मुक्ताच्या रूम मध्ये जायला निघतात. दरवाजा वाजवत होते. मुक्ता उठली. झोपेतच दरवाजा उघडला आणि परत जाऊन झोपली. रुपाली, ती बघ किती झोपेत आहे, खूप दमली आहे असे वाटत आहे, गिरीश म्हणतात. मी खूप घाबरले होते, रुपाली म्हणतात. रुपालीचा फोन व्हायब्रेट होत होता. मुक्ताचा फोन व्हायब्रेट होत होता. गिरीशचे लक्ष गेले. त्यांनी मोबाईल बघितला. अखिल नाव होते. गिरीशने कॉल रिसीव्ह केला. हॅलो मुक्ता, पुण्याच्या साईडला मी कॉल केला होता. आमचे बोलणे झाले आहे. तू घरी पोहोचली का? अखिल म्हणतो. गिरीश काही बोलत नाही. मुक्ता बोलत का नाही आहे? काही कामात आहे का? अखिल म्हणतो. मुक्ता झोपली आहे. आज ऑफिसमध्ये खूप काम होते वाटते, गिरीश म्हणतात. अंकल आज डॅड मी पण नव्हतो, त्यामुळे मुक्तावर लोड पडला असणार. अंकल 2 दिवस फक्त, मग आम्ही येणारच आहे, अखिल म्हणतो. अखिल, मी मजा करत होतो. हळद झाली का? कार्यक्रम छान होत आहेत ना, गिरीश म्हणतात.
हळद छान झाली. आता बाकी चालू आहे, अखिल म्हणतो. थोडा वेळ बोलून ते कट करतात. अखिल काय म्हणत होता? रुपाली म्हणतात. हॉबीजचं बोलत होता. अखिल खूप चांगला मुलगा आहे. गिरीश म्हणतात. उषाताई सोडल्या तर सगळेच खूप छान आहे. तारा तर खूपच छान आहे. रुपाली म्हणतात. आलोक आला असेल. गिरीश म्हणतात. आलोक खरंच आला असतो. त्याला कोणी दिसत नाही. तो रुपालीला हाक मारतो. मॉम, मॉम. आलोक हाक मारत म्हणतो. रुपाली मुक्ताच्या रूम मधून बाहेर जातात. आलोक आले. रुपाली म्हणतात. मुक्ता मॉम कुठं होती? डॅड पण दिसत नाही आहे. मुक्ता आज लवकर कशी आली? आलोक म्हणतो. तिला आणायला डॅड गेले होते. रुपाली म्हणतात. मला सांगायचे ना, मी तिच्या ऑफिसला गेलो होतो. मी किती घाबरलो. आलोक म्हणतो. तुला सांगायला विसरलो. तिकडे काम होते, मग मुक्ताला घेऊन आलो. गिरीश म्हणतात. मग मला फक्त सांगायला हवं होते. मी घाबरलो ना. अखिल म्हणतो. आलोक म्हणतो. नंतर जाईल तेव्हा सांगेल. गिरीश म्हणतात. मी कॉपी सांगते. रुपाली म्हणतात. आलोक फ्रेश व्हायला निघून जातो. रुपाली किचन मध्ये जातात. गिरीश त्यांचे काम करत असतात. हळद झाली असते. सागर आणि त्यांचे भाऊ जेवणाचे बघत असतात. लवकर आवरायचे असते. सकाळी पण लवकर उठायचं असतं. लग्न असते. असेच 2 दिवस होऊन जातात. लग्न पण छान झाले असते. अखिल ते घरी पण आले होते. 5-6 दिवसांनी कल्पेश अखिलकडे येणार होता. त्याला सिमीला फिरवायचे होते म्हणून तो येणार होता. चेतन आणि जान्हवीचे पण लग्न ठरले होते. लवकरच होणार होते. मनीषा आणि चेतनचे लग्न झाले होते. ललितचे आई बाबा पण निघून गेले होते. मनीषा आणि ललित छान राहत होते. एकदा आश्रमात जाऊन आले होते. मुलांसोबत खेळणी आणले होते. ललित पण सगळ्यांना आवडत होता. ललित पण मुलं खूप आवडली होती. आज मुक्ता, गिरीश, रुपाली, आलोक आश्रमात जाणार होते. मुक्ताने तिच्या हाताने मुलांसाठी खाऊ बनवला होता. काही कपडे, खेळणी आलोकने पण आजोबांसाठी शाल अजून बरंच काही काही घेतले होते. ते आश्रमात जातात. आनंदीबाईच्या रूम मध्ये जातात. आनंदीबाई खूप आनंदी होतात. त्यांनी मुक्ताला जवळ घेतले. मुक्ता त्यांच्या सोबत बोलत होती. रुपाली आणि गिरीश बाहेर सगळं बघत होते. त्यांना तिथं खूप आवडले. फुलं झाडी होती. ते सगळं बघत होते. मुलांना समजले मुक्ताताई आली आहे. ते तिला भेटायला आले. मुक्ता पण मुलांसोबत बोलत होती. आलोक बघत होता. मुक्ता सगळ्यांची किती लाडकी आहे. ती आली तर सगळे मुलं पळत आले. इथले आजी आजोबा पण किती छान आहे. मावशी काका पण छान बोलत आहे. त्यांच्या घरचे कसे असतील ना. त्यांना घराच्या बाहेर ठेवले. आता माझ्यासोबत तर ते सगळे छान बोलत आहे. आलोक विचार करत होता. ताई तू आली तर आपण काहीतरी करू. तू आम्हाला अशी भेटायला येत जा. मनीषा ताई पण येते. तिचे लग्न झाले. त्यांच्या सोबत येते ना ते पण खूप छान आहे. सोन्या म्हणतो. मी पण येत जाईल. मुक्ता म्हणते. मुलांसोबत खेळत होती. गप्पा मारत होती. किती वेळ त्यांची गप्पा चालू होत्या. आता त्यांना निघायचे होते. रुपाली मुक्ता जवळ गेल्या. मुक्ता निघायचे का? रुपाली म्हणतात. आलोक आणि गिरीश आश्रमाच्या बाहेर गेले होते. मुक्ता पण मुलांना बाय करते. रुपाली सोबत बाहेर जायला निघाली होती. आलोक गाडी घेऊन आला. ते गाडीत बसले. घरी जायला निघाले. मुक्ता ताईचे आई बाबा भाऊ किती छान आहे ना. मुक्ता ताई सारखेच आहे. पशा म्हणतो. खरंच छान होते. ताईची खूप आठवण येते. सोन्या म्हणतो. मुलं बोलत बसले होते. आनंदीबाईने त्यांना खायला आणले. त्यांना ते खाल्ले. मुक्ता ते घरी पोचले. गण्याने त्यांना पाणी आणून दिले होते. मुक्ता आश्रम छान आहे ग. मुलं मोठे पण छान होत आहे. सगळे मिळून राहतात. छान वाटले. आलोक म्हणतो. मला तर खूप आवडले. आपण एकदा आश्रमात जेवण देऊ. माझ्या मनात आले आहे. जेव्हा मुक्ताचा बर्थडे असेल. गिरीश म्हणतात. वा डॅड मस्त विचार आलाय. मी पण विचार करत होतो. त्यांच्यासाठी आपण काय करायला हवे. त्यासाठी आपण अजून काहीतरी करू. आलोक म्हणतो. त्यांच्या सोबत आपण एक दिवसाची पिकनिक काढायची का? त्यांना आश्रमाच्या बाहेर जाता येईल. आश्रमात राहून कधीतरी कंटाळा येत असेल ना. रुपाली म्हणतात. मुक्ता त्यांच्याकडे बघत होती. येस मॅम तुम म्हणत आहे आपण तेच पण करू. आलोक म्हणतो. रुपाली खरंच छान विचार आहे. गिरीश म्हणतात. किती वेळ बोलत होते. पुढील भागात गिरीश सागर सोबत बोलणार आहे. काय बोलणार आहे?
आलोक हिमानीकडे खेचला जात आहे. तो हिमानीला त्याच्या मनातले सांगेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.